आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीशी, चंद्रभागी करुणी स्थान घेऊ देवाचे दर्शन. असं हे आजच्या एकादशीचं महत्व. संपूर्ण राज्यभरातून साधू संतांच्या दिंड्या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पंढरपूर सोबतच राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावामध्ये आज विठुरायाचा नामघोष टिपेला पोहोचला आहे. अशाच प्रकारे आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देऊळ गावच्या पुरातन अशा विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणीही भाविक मोठ्या संख्येनं विठुरायाच्या दर्शनासाठी, त्याच्या पायी माथा टेकण्यासाठी या ठिकाणी गर्दी करून राहिलेले आहेत. वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम वारसा सांगणारं हे मंदिर साधारणतः 12व्या शतकातील असून प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. भव्य दगडी चौथऱ्यावर उभारलेली आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडप, गर्भमंडप आणि गाभारा अशी हेमाडपंथी वास्तुशैलीचं हे मंदिर पाहण्यासाठी भाविक येत असतात. मंदिराच्या खांबावर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात. या मंदिरातील एका खांबावर श्री विष्णू लक्ष्मीचे शेषनागासहित शिल्प हे आहे. यासोबत मंदिरात कानोपात्रा वृक्षही आहे. तर मंदिराच्या पाठीमागून वसना नदी वाहते. यामुळेच या भागातील भाविक या क्षेत्राला प्रति पंढरपूर म्हणून ओळखतात. याशिवाय अशा वास्तुशिल्पकलेचा बेजोड नमुना असलेल्या या विठ्ठल मंदिराला खूप पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराच्या प्रत्येक खांबावरती शिल्पकलेचं सौंदर्य पाहायला मिळतं. याचपैकी एक असलेला हा गरुड खांब म्हणून भाविकांच्या मध्ये याची ओळख आहे. या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे या खांबावरती साक्षात विष्णू हे शेषनागावरती पोहरलेले चित्र कोरलेलं आहे आणि त्यांचे पाय लक्ष्मी दावत आहेत. हा विष्णू आणि लक्ष्मी नारायणाचा हा सुंदरचं चित्र, या शिल्पकलेचा हा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच या विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर भाविक या चित्रासमोर आणि या गरुड खांबासमोर मिठी मारून नतमस्त होतात. याच्या दर्शनानंच भाविकांना आत्मिक असं समाधान मिळतं. गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या साजऱ्या मूर्त्या भाविकांना आत्मिक दर्शन देतात. एकादशीच्या निमित्तानं श्रींची पहाटेची महापूजा, दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही फळाचं वाटप करण्यात आलं.
रामकृष्ण हरी. माझे नाव प्रल्हाद खंडेराव रणवरे, मुक्काम देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. येथील विठ्ठल मंदिराबद्दल बोलत आहे. हे मंदिर पुरातन प्राचीन काळापासून हेमाडपंथ तयार झालेलं आहे. काही असे लोक सांगतात की एका रात्रीमध्ये हे मंदिर उभं केलेलं आहे. पंढरपूरचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी जसे मंडप आहेत तसेच या ठिकाणी 3 मंडप आणि गाभारा, शिखर, समोर पिंपळाचं झाड आणि वैशिष्ट्य एक आहे की ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये कानोपात्रेचं झाड आहे तसंच या ठिकाणी आज देऊरमध्ये सजीव झाड मंदिरामध्ये आहे. पंढरपूरचं सजीव असं जिवंत झाड पाहायला मिळतं. अनेक भाविक या ठिकाणी आणि येत असतात. प्रत्येक महिन्याला भजनाचा कार्यक्रम असतो. एकादशीला भागातून बरेच भाविक येतात. आता आज एकादशी झाली. आज एकादशी झाल्यानंतर गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमेला पंढरपुरामध्ये, गोपाळपुरामध्ये काला साजरा केला जातो. तसाच काला पूर्व परंपरेनं या देऊर गावामध्ये साजरा केलेला होत असतो. आणि या काल्यामध्ये भारूड, सोंग असे विविध कार्यक्रम केले जातात आणि त्या माध्यमातून प्रबोधन केलं जातं. आणि हा काला बघण्यासाठी भागातून बरेच लोक येत असतात आणि हा लाभ घेत असतात. बुधवार दिनांक 29 तारखेला काला होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की अवश्य देऊरमध्ये येऊन काल्याचा कार्यक्रम पाहण्यास अगत्य यावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. मी माऊली प्रसादी मंडळ देऊर यांच्या वतीनं 29 जुलै रोजी होणाऱ्या गोपाळ काल्याच्या निमित्तानं प्रोत्साहनात्मक आम्ही स्पर्धा यंदा ठेवलेत. याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हजर राहावे. नमस्कार. आपण आता देऊर मधील पंढरपूर जे मंदिर आहे ते या ठिकाणी पांडुरंगाचं, विठ्ठलाचं, तर त्या ठिकाणी आपण आता आहोत. आता भाविकांची रेख जरी आता कमी झाली असेल तर सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनाचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. आता मला आवर्जून सांगायचं की या ठिकाणी पारंपरिक पद्धती जे काही जपली जाते त्यामध्ये 29 तारखेचा गोपाळकाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोपाळकाला आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारची सोंगता असतातच, पण भारूड आणि याच्या व्यतिरिक्त विविध कार्यक्रम आणि गोपाळ कृष्णाने ज्या कला केल्या त्यांच्या काळामधल्या त्या कला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चालू वर्ष आम्ही हे स्वरूप वाढावं यासाठी महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संघटना आणि महाराष्ट्र वन न्यूज चॅनल तसेच सातारा समाचार मीडिया यांच्या वतीनं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतोय. त्याला